मित्रांनो, तुमसर नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीकरता 2 डिसेंबर 2025ला तुमसर येथील एकूण मतदारापैकी 70.36% मतदाराने मतदान केले. त्याचा निकाल 2 डिसेंबरला येणार होता, परंतु तो आता 21 डिसेंबरला येणार आहे. त्यातच भावी नगराध्यक्ष कोण होणार याबाबत तुमसर शहरामध्ये ठिकठिकाणी मतांची गोळाबेरीज नागरिक करत असून विजयी उमेदवाराबाबत अनुमान लावल्या जात आहे. यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. मी गणेशराव व तुम्हा सर्वांच्या हक्काच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये तुमचं स्वागत आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर तुमसर येथील काहींचे राजकीय भवितव्य अस्त होणार, तर काहींच्या राजकीय भवितव्याचा उदय होणार आहे. म्हणून ही निवडणूक अनेक पुढाऱ्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अतिमहत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षच्या रणांगणामध्ये एकूण 7 उमेदवार सहभागी होते. पण 2 डिसेंबरच्या मतदानानंतर प्रदीप पडोळे, आशिष कुकडे, सागर गबने व अभिषेक कारेमोरे अशा 4च उमेदवारांची भावी नगराध्यक्षाच्या दृष्टीने शहरात ठिकठिकाणी चर्चा केली जात आहे. मतदानापूर्वी अनिल बावनकर यांनाही भावी नगराध्यक्षाच्या शर्यतीत गणल्या जात होते, परंतु निवडणुकीत नॅशनल काँग्रेस पक्षाचे प्रदर्शन पाहून अनिल बावनकर यांना चर्चेच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहे. 2 डिसेंबरला तुमसर शहरातील एकूण 39,756 मतदारांपैकी 27,973 म्हणजे 70.40% मतदारांनी भावी नगराध्यक्षाच्या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. तुम्हाला माहीत आहे, नगराध्यक्षाच्या नामांकन दाखल करताना काही वेगळीच राजकीय चर्चा होती. ज्या 3 व्यक्ती विद्रोह केला होता त्यापैकी एकच उमेदवार नगराध्यक्षाच्या रिंगणात राहील असे बोलले जात होते. त्यामुळे सर्वांना वाटले की प्रदीप पडोळे, अभिषेक कारेमोरे, अनिल बावनकर अनेक विद्रोही यात लढत होईल. परंतु नामांकन परत घेण्याच्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर 2025 नंतर चित्र काही वेगळे दिसून आले. विद्रोही गटातून सागर गबने आणि आशिष कुकडे असे 2 नामांकन दाखल झाले. यामुळे नगराध्यक्षाची निवडणूक ही वेगळ्या दिशेने गेलेली आहे. शहरात मतदानापूर्वी वेगळीच आणि मतदान झाल्यानंतर काही वेगळ्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. यात एक नागरिकांचा मतप्रवाह आहे की प्रदीप पडोळे आणि अभिषेक कारेमोरे यांच्यामध्ये लढत होणार. दुसरा मत असा आहे आशिष कुकडे आणि प्रदीप पडोळे यांच्यामध्ये लढत होणार. तर काहींचा अनुमान आहे सागर गबने व अभिषेक कारेमोरे यांच्यात लढत राहील. पण एक गट असाही दिसून आला की अपक्ष उमेदवार सागर गबने आणि आशिष कुकडे यांच्यामध्ये खरी लढत होणार आहे. मित्रांनो, मागे झालेल्या नगराध्यक्ष निवडणूक फक्त राष्ट्रवादीलाच विद्रोहाचे आव्हान होता, परंतु या निवडणुकीमध्ये भाजपालाही विद्रोहाचे आव्हान सोसावा लागला आहे. चर्चा अशी होती की आशिष कुकडे हा प्रदीप पडोळे यांच्या मताचा मोठा नुकसान करेल, तर आशिष कुकडेला दुसरा लाभ म्हणजे कुणबी जातीचा मिळेल. हे काही प्रमाणात खरंही आहे. तसं पाहिले असता आशिष कुकडे यांची पकड हिंदी भाषिकमध्ये असल्यामुळे त्याला त्याचाही लाभ मिळताना दिसत आहे. सुरुवातीला शहरात एकच चर्चा होती, आएगा तो आशिष कुकडे का नगाराई. परंतु आशिष कुकडे याची ज्या प्रमाणात चर्चा होती तेवढी निवडणूक नियोजनामध्ये कमतरता दिसून आलेली आहे. प्रभाग क्रमांक 4, 8, 9, 10, 11 मध्ये आशिष कुकडे यांनी चांगलीच मते घेतल्या अनुमान आहेत. तर 2, 6, 7, 5 व 12 मध्ये पाहिजे मते आशिष कुकडेला मिळणार नाही असे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे मतदानाच्या 2 दिवसापूर्वीपर्यंत प्रदीप पडोळेला विजयाच्या स्पर्धेत गणल्या जात नव्हते, परंतु जसं 2 डिसेंबरला मतदान झाले त्यानंतर काही वेगळीच चर्चेला सुरुवात झाली. यात असेही बोलल्या जात होते की BJPचे काही ठराविक मतं असतात, कारण BJP हा कॅडर बेस आहे, एका विचारधाराला स्वीकारणार आहे, म्हणून तिचे काही ठराविक मत आहेत ते प्रदीप पडोळेच्या खात्यामध्ये जाणार, म्हणजे त्यांना मिळणार हे नक्कीच होते. म्हणजे त्यांची सुरुवातच त्यापासून होते असं बोललेलं वाईट होणार नाही. यामध्ये एक महत्त्वाची बाब सांगू इच्छितो. तुमसर नगरपालिका निवडणुकीत भाजपा, बसपा आणि नॅशनल काँग्रेस हे तिन्ही राजकीय पक्ष कॅडर बेस आहेत. म्हणजे याचे काही ठराविक मतं आहेत जे पक्षाला मिळतातच, परंतु तसे मतदान राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हे कॅडर बेस पक्ष नाही आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय होतं तर त्यांचे मतदार हे पक्षनिष्ठ नाही तर व्यक्तिनिष्ठ आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने पक्ष बदलला तर तो मतदार त्या व्यक्ती जिथं जाईल तिथं मतं देतो. पण भाजपा, बसपा आणि काँग्रेस याच्यामध्ये असा ठराविक मतदान आहे की व्यक्ती बदलला तरी पक्षाला काही सोडत नाही. तसं आपण प्रामुख्याने पाहिलं असता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही गोष्ट दिसून येत नाही. आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे जे बोलल्या जातो की ठराविक मतं नाही, ते पक्षनिष्ठ नाही तर व्यक्तिनिष्ठ आहे. राजकीय क्षेत्रामध्ये असं बोलल्या जातो, विश्लेषणात्मक असं बोलल्या जातो की भाजपाचा वोटर हा सायलेंट वोटर आहे. तो ओरडत नाही. तर 12 प्रभागात भाजपाला मतं मागणारे नगरसेवक, उमेदवार व कार्यकर्ते होते. तर एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रदीप पडोळेकडून मतदारांना सनद ही चांगलीच पोचली अशी चर्चा आहे. सनद शब्द याकरता वापरतो कारण मी स्पष्ट बोलू शकत नाही, त्यामुळे सनद बोललो. तुम्ही समजून जा. एका मतदाराला किती सनद दिली हे तुम्हाला माहीत आहे. मी वारंवार सनद शब्दाचा वापर करणार आहोत. सनद म्हणजे तुम्ही समजून जायचं. तसं पाहिले असता अभिषेक कारेमोरे याला मागच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विद्रोहाचा सामना करावा लागला आणि या निवडणुकीतही विद्रोहाचा आव्हान सोसावा लागला. त्यातच एक महत्त्वाची बाब म्हणजे आमदार राजू कारेमोरे याची नाराजी हे अभिषेक कारेमोरेला घातक ठरू शकते. तसं पाहिले असता उमेदवारी मिळवण्यापासून मतदान होईपर्यंत अभिषेक कारेमोरे याची रणनीती ही उत्तम दिसून आली. अभिषेकनी जेही रणनीती आखली होती ते समजून आली नाही. शेवटी त्याचा परिणाम दिसून आला. अभिषेक कारेमोरे याला प्रभाग 2, 4, 6, 8, 9 आणि 11 मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला व 3, 4, 5, 7 व 12 मध्ये पाहिजे तेवढा प्रतिसाद नव्हता. अभिषेक कारेमोरे हे मतदाराला भरपूर प्रमाणात सनद पोहोचवण्यामध्ये यशस्वी झाल्याची चर्चा आहे. सनद म्हणजे समजून जायचं आपण. आणि त्यामुळेच जे फ्लोटिंग मतं आहेत, फ्लोटिंग म्हणजे जे कधी इकडे कधी तिकडे असं जात असतात, ते आकर्षित झाल्याचे समजते. परंतु अभिषेक कारेमोरे करता प्रभाग 2, 4, 6, 8, 9, 10 मध्ये जसे मतं खेचून आणणारे उमेदवार त्याचे सहकारी होते तसे इतर प्रभागात दिसून आले नाही. या 5 प्रभागात कारेमोरेला चांगली मती मिळू शकतात, परंतु 1, 3, 5, 7, 12 मध्ये त्या प्रमाणात प्रतिसाद नव्हता. शेवटी येतो अपक्ष उमेदवार सागर गबने हा जास्त मतं घेणार नाही ही चर्चा निवडणुकीच्या सुरुवातीला होती. पण हळूहळू त्याने प्रचारामध्ये धरला, रणनीती बदलली, अनेक ठिकाणी लंगर लावले, काही ठिकाणी पार्ट्या झाल्या आणि शेवटी खुद्द आमदार राजू कारेमोरे व त्यांची पत्नी हे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे झाले. आमदार स्वतः मैदानात उतरले आणि मग सागर गबनेबाबत एक सकारात्मक चर्चा होऊ लागली. सागर गबनेबाबत एक चर्चा अशीही सुरू आहे की प्रभाग क्रमांक 1, 2, 3 मध्ये 50%च्या वर मते घेणार. मी म्हणत नाही अशी चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा कानापर्यंत आली. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, घेतलं नाही घेतलं हे माहीत नाही, परंतु अशी चर्चा आहे की 1, 2, 3 मध्ये 50%च्या वर मते घेणार. तर 4, 5, 7 प्रभागामध्ये जमेची बाजू राहील व प्रभाग 8, 9, 10 मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला तर 11, 12 मध्ये खूप कमी प्रमाणात सागर गबनेला प्रतिसाद मिळाला आहे. अशी चर्चा सुरू आहे की सागर गबनेकडे आशिष कुकडे याच्या तुलनेमध्ये जे नवयुवक आहेत त्यांचा कौल जास्त होता. तसं पाहिलं तर तुमसरातील नवयुवक मतदारांचा कौल हा जे तिन्ही आहेत म्हणजे प्रदीप पडोळे, अभिषेक कारेमोरे आणि आशिष कुकडे यापेक्षा जास्त सागर गबनेकडे होता. आमदार कारेमोरे यांनी आखलेला चक्रव्यूह, रणनीतीचा लाभ व आमदाराचा प्रभाव याचा लाभ सागर गबनेला मिळेल. तर सागर गबनेने सुद्धा मतदारापर्यंत चांगलीच सनद पोहोचवण्यात कमी केली नाही. सनद म्हणजे लक्षात येत. मित्रांनो, या निवडणुकीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, असा एकही उमेदवार दिसत नाही ज्याला वन साईड मतं मिळाले. म्हणजे मागच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आपण बोलू शकतो हे येईल ना ते येईल, परंतु या निवडणुकीमध्ये असे कुठलाही उमेदवार नाही
ज्याला असं ज्याच्या सुसाट वारा सुटला आणि मतदारांच्या कौल तिकडे होता असं कुठंही दिसून आले नाही. त्यामुळेच या निवडणुकीत कोण निवडून येईल याचा अनुमान लावणे कठीण झाले आहे. यात आणखी एक गोष्ट बघा, 4, 8, 9, 10, 11, 12 या प्रभागामध्ये कमळ, घडी व नगाराचा प्रभाव जास्त होता. म्हणजे या प्रभागामध्ये या तिघांनी चांगली मते आणि चांगली कामगिरी निभावलेली आहे. त्या तुलनेत जग हा कमी होता, परंतु या तिघामध्ये मतांच्या विभाजन खूप झालेलं आहे. म्हणजे हे जे मी प्रभाग सांगितले त्यामध्ये हे तिघही चालले, तिघांना मतं मिळाली. म्हणून आपण त्याला अनुमान लावू शकत नाही की कोणाला किती मतं मिळाली आहे, परंतु एवढा म्हणू शकतो की यांच्यामध्ये चांगला विभाजन झालेला आहे. या सर्व चित्रावरून या निवडणुकीमध्ये कोण नगराध्यक्षाची माळ घालेल हे सांगणे खूप कठीण झालेले आहे. कारण या ठिकाणी ज्या पद्धतीने मताचे विभाजन झालेले आहेत त्यावरून अनुमान लावणे मोठे कठीण झालेले आहे. एक गोष्ट मी निश्चित सांगू शकतो, ज्या पद्धतीने अभिषेक कारेमोरे आणि प्रदीप पडोळे यांनी पैसा खर्च केला, मतदाराला पैशाचा प्रलोभन दिला आणि खरंच त्या प्रलोभनाला बळी पडून मतदाराने जर मत दिले असेल तरच पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो, हे मी तुम्हाला सांगू शकतो. परंतु जर यांच्या पैशाच्या प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी मतदान केले असेल, समजा पैसे यांच्याकडून घेतले आणि मतं दुसऱ्याला दिले असेल तर, कारण आपण सांगू शकत नाही कारण मतदान हे गुप्त आहे, पण असं झालं असेल तर हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की अपक्ष उमेदवाराच्या गळामध्ये नगराध्यक्षाची माळ पडल्याशिवाय कोणीही थांबू शकणार नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगत आहे. मित्रांनो, बीबीजी न्यूजने सांगितलेला हा तंतोतंत राहीलच असे गृहीत धरू नका. हे सर्व मला माझ्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहे. हे अनुमान जे आहे त्या आधारावर आहे. त्यामुळे हे अनुमान अचूकच असेल असे म्हणता येत नाही. हे मी केलेले विश्लेषणाच्या आधारावर अनुमान आहे. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी बीबीजी न्यूजला नक्कीच सबस्क्राईब करा.